माणिकराव कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी झालं। सरकारची फसवणूक करत मुख्यमंत्र्यांच्या 10% कोट्यातील 4 सदनिका बळकावल्याचा आरोप आहे। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यावर हे गंभीर आरोप आहे। 1989 ते 1994 साली फसवणूक करत नाशिक शहरातील कॉलेज रोड या उच्चभ्रू परिसरातील निर्माण अपार्टमेंटमधील सदनिका बळकावल्याचा गुन्हा घडला होता। 1995 साली माणिकराव कोकाटेंसह त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या सदनिकांच्या बाहेरून आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। आर्थिक दुर्बल असल्याचे भासून मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील 4 सदनिका बळकावल्या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा आणि 10,000 रुपयाचा दंड हा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून ठोठावण्यात आलेला आहे। खरं तर 30 वर्षापूर्वीचं हे प्रकरण आहे आणि क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जे आहे ते आज जारी करण्यात आलेलं आहे। 1989 ते 94 साली फसवणूक करत नाशिक शहरातील कॉलेज रोड या उच्चभ्रू परिसरामध्ये निर्माण व्ह्यू या अपार्टमेंटमधल्या ज्या सदनिका आहे त्या बळकावल्याचा हा गुन्हा घडलेला होता। त्या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये खरं तर माजी मंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांनी हा गुन्हा दाखल केलेला होता आणि यानंतर खरं तर या संदर्भातली याचिका जी होती ती दाखल करण्यात आलेली होती। हे जे दोषारोप आहे आणि कागदपत्र जे आहे ते माननीय न्यायालयामध्ये सिद्ध करण्यामध्ये खरं तर विरोधी पक्षाला जे आहे ते यश आलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणाची बाजू ऐकून घेतल्यानंतर खरं तर न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना जी आहे ती शिक्षा सुनावलेली आहे। आता माणिकराव कोकाटे हे उच्च न्यायालयात गेलेले आहेत, त्यामुळे एकूणच आता या उच्च न्यायालयात शुक्रवारी या संदर्भातली सुनावणी होणार आहे। यानंतर मात्र त्यांचं मंत्रिपद आणि आमदारकीसुद्धा धोक्यात आलेली। यावर आता विधानसभा अध्यक्ष खरं तर काय निर्णय घेता हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। मंत्री कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं, त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का बसलाय। कारण आगामी निवडणुकांसाठी कोकाटे यांच्यावर तब्बल 3 जिल्ह्यांची जबाबदारी आहे। ते नंदुरबारचे पालकमंत्री आहेत, तर 3 जिल्ह्याचे कोकाटे संपर्क मंत्री आहे। कोकाटे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे आता जिल्ह्यांच्या जबाबदारीचं काय हा मोठा प्रश्न राष्ट्रवादीच्या समोर उभा ठाकलेला आहे। तर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। नाशिक पोलिसांना आता कोकाटेंच्या अटक वॉरंटची प्रत प्राप्त झाली। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहे। कोकाटे यांनी देखील मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती, त्या संदर्भातली सुनावणी आता शुक्रवारी होणार आहे। कोकाटे यांच्या याचिकेवर शुक्रवारी कोर्ट काय निकाल देते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र कोकाटेंच्या अटक वॉरंटची प्रत आता पोलिसांना प्राप्त झालेली आहे, त्यामुळे आता पोलीस कशा पद्धतीची कारवाई करतात हे पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।